ब्युटिफुल स्टार्ट, ग्रेट स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट फ्रॉम आतिश. दोन चेंडू दोन उत्तुंग षटकार ठोकलेत ते आतिशने. बॅकफुटला गेले, स्लाइस केले चेंडूला हवेमध्ये, अप्परकटचा फटका पाहायला मिळतोय. गलीमध्ये चेंडू मागे जातोय. शेतशे जोपर्यंत चेंडूवर तर पोहोचतील पण चेंडू मात्र वेग पकडतोय. ग्रासवरनं चेंडू स्किट होतोय. सीमारेषे बाहेर चौकार. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम आतिश. 3 चेंडूत आतापर्यंत तब्बल 16 धावा कुठल्या आहेत, ठोकल्या आहेत त्या आतिशने. आसिफ सारखा एक आघाडीचा गोलंदाज समोर असताना बंटी ओव्हरपिच होता, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. मिडॉनवरनं चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतील, चेंडू उचलतील, वेळ घेत आहेत. मुकेशने सांगितलं या 2 धावा तो मी पूर्ण करू शकतो. अँड गुड रनिंग. प्रॉमिसिंग क्रिकेटर, कमिटमेंट पूर्ण करत असताना, जबाबदारी स्वीकारत असताना, डेंजर एंडकडे स्वतः धावत असताना या धावेची जबाबदारी उचलली. तब्बल 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी वेगाने पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकाला 18, 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि 1 डबल, अशा एकूण 4 चेंडूत आल्या त्या 18 धावा. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. आउटस्विंग होतोय चेंडू, तो भरपूर रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून निघून जातोय. आणि पंच सुभाष पाटील पहिल्यांदाच आमच्यासोबत, राहुलभाई पाटील स्वतः या स्पर्धेचे आयोजक, गुणसंख्या केलेच्या भूमिकेत, आणि त्यांच्याकडे इशारा येतोय तो वाईटचा. शॉट ऑफ गुड लेंथ, फेकून दिला ऑन साइडला, खूप चांगला फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषे बाहेर षटकार. पंचवीस धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू मात्र रेंज मध्ये होता, जणू काही वाट बघत होता या चेंडूचे, तो सुद्धा फेकून दिला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे बाहेर अजून एक धमाका षटकार. बॉलर्स नेम प्लीज. एक खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. यश 11. पिवळ्या नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्यांदा सामोर जाईल तो स्टार्किंगला मुकेश गायकर. फुल टॉस आहे आणि त्याच्या रेंज मधला चेंडू, रडार मधला चेंडू फेकून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. एक डॉमिनेटिंग स्टार्ट पाहायला मिळते, आक्रमक सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट आणि निश्चित म्हणणे की मात्र एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला दोन्ही फलंदाजांनी दिला आहे. ड्रेस स्टेट टू द ग्राउंड, समोर खेळत आहेत, स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक येत आहेत, डीप मधून चेंडू उचलतील तोपर्यंत नकार दिलाय मुकेशने आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. या षटकात आतापर्यंत 7 धाव आल्यात, एकूण धावसंख्या 38 पाहायला मिळते धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. दोन्ही षटकामध्ये षटकाची सुरुवात षटकाराने झालेली आहे. आसिफच्या चेंडूवर षटकार खेचला तो आतिशने आणि इथे मात्र पिवळ्याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला तो मुकेश गायकरने. शॉट ऑफ गुड लेंथ, गुड बॉलिंग. शॉट ऑफ गुड लेंथ वरना चेंडू ज्याप्रमाणे बाउन्स होतं, टेक ऑफ घेतोय, पावसाचं चिन्ह नाहीये पण इथे मात्र छाप सोडण्याचा प्रयत्न या षटकात गोलंदाज पिवळ्या करतोय. आतिशला खूप रेअरली हा चेंडू मिस झाला आहे. पहिल्यांदाच हा चेंडू डॉट पाहायला मिळतो तो आतिशच्या बॅटमधून. गुड बॉलिंग. धावसंख्या 38. शॉट ऑफ गुड लेंथ पुन्हा एकदा पूर्णपणे डॉमिनेट केलंय.
मोठ्या फटक्यांपासून पिवळ्याने गोलंदाजी करत असताना गुडलेनचा शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला, जे मात्र निश्चित डोकेदुखी असतं. आपण जर टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं किंवा लेदर बॉल क्रिकेट जरी पाहिलं तर या जागेवर जेव्हा चेंडू पिचिंग होतो थोडीशी डोकेदुखी असते ती फलंदाजांना, आणि तिथे मात्र वापर करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाज पिवळ्या. निश्चित म्हणे की पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर मात्र आत्तापर्यंत या षटकामध्ये अवघ्या 2 धावा म्हणजे फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या त्या षटकात. गुड बॉलिंग. राऊंड ऑफ विकेट. पुन्हा त्या गुडलेनचा वापर, आता मात्र चेंडू शॉर्ट होता, रडारमध्ये होता पुन्हा त्या चेंडू आणि फेकून दिलाय सीमारेषेबाहेर. षटकार. तो फलंदाज मुकेश गायकरच्या बॅटमधून. थँक्यू. आणि त्याचबरोबर 50 धावा सुद्धा पूर्ण होत्या धनेश इलेव्हन या संघाच्या. धावसंख्या धावफलक 51 पाहायला मिळते अवघ्या 2 षटकांमध्ये. 12 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा कुठल्याच मैदानावर. 25.50च्या सरासरीने या धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्या धनेश इलेव्हनच्या या दोन्ही फलंदाजांकडून, खास करून पहिल्या षटकात आक्रमक झाला तो आतिश, पण मुकेशने सुद्धा आपल्या बॅटमधून आपला क्लास दाखवून दिला. आपला जो परफॉर्मन्स आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये कायम ठेवला आहे तो दाखवून दिला, आपलं कौशल्य दाखवून दिलं, आणि आपलं पूर्णपणे परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्या संघासाठी सुद्धा मात्र एक वेगळी भूमिका तो या सामन्यात तो सिद्ध करतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक घेऊन. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र डबल माइंडेड झाले हो की नाही, आणि फायनली कॅच. गुड कॅच. फलंदाज बाद, यश मिळते गोलंदाजाला आणि पहिला ब्रेक. बॉलर्स नेम मुदस्सीर. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन बॅटमधून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकते, ती 57 धावा धावफलकावर. मुदस्सीर मुकेशसाठी थांबून खेळलेत, पॉज घेतला पण फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावर वेगाने पुढे सरकते, ती 63 धावा धावफलकावर. मुदस्सीरच्या षटकात आतापर्यंत आले ते एकूण 2 षटकार, आणि दोन्ही षटकार मुकेश गायकरच्या बॅटमधून. इनफॉर्म बॅट्समन मुकेश गायकर. रबर बॉलचा हंगाम खास करून कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून KDMCच्या मैदानावर सकाळपाडा चषकाच्या माध्यमातून जी फलंदाजी पाहायला मिळाली ती फलंदाजी अजूनही तुम्हाला पाहायला मिळते ती मुकेश गायकरच्या बॅटमधून. अटॅकिंग बॅटिंग, एक विस्फोटक फलंदाजी मुकेश गायकरच्या बॅटमधून. पॉज घेतला, पुन्हा एकदा थांबले, थोडेसे मागे ऑनसाइडला चेंडूला प्लेस केला, स्क्वेअरला चेंडू जातोय. मुकेश गायकर हरीश मिरकुटे, हीच एक यशस्वी जोडी आहे रबर बॉल क्रिकेटमधली, ज्याने मात्र मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा केलाय, मोठी मोठी धावसंख्या रचली आहे सुद्धा. इनफॉर्म प्लेअर हरीश मिरकुटे आणि मुकेश गायकर. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, धावफरक ती 65 या धावसंख्येवर.
शॉट ऑफ गुड लेन बॅकफुटला गेले. ऑन साईडला चेंडूला स्लॉक स्वीप केलाय, जातो तो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा उंचवडी घेते जाऊन विसावते ती 71 या धावसंख्येवर. ओ गुड बॉलिंग, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन चेंडू होता आणि पंच इशारा करतात हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धावफलकात धाव ऍड केली जाईल. 72 ऑन द बोर्ड. फायनली तुम्ही पाहता तिसरं षटक समाप्त होत आहे. तिन्ही षटकं महागडी ठरली आहेत. 11 वाजून बरोबर 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडल्यानंतर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये अवघ्या 13 मिनिटांमध्ये ही 3 षटकं पूर्ण झाली आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहायला एकूण 72, 72 धावा धावफलकावर. वेगवान फटकेबाजी पाहायला मिळते, खास करून पहिल्या 2 षटकात तब्बल 51 धावा आतिश आणि मुकेशने आपल्या बॅटमधून तडकावल्या. आणि त्यानंतर तुम्ही पाहतात हरेशला अजून संधी मिळाली नाही आहे, ते मात्र स्ट्राईक मिळालं नाही आहे, पण मुकेश आपली कामगिरी चोख बजावतोय. आतिशच्या नंतर तो फटकेबाजी करतोय, तो इथे मात्र विध्वंसक रूप धारण करतोय आणि तब्बल 6 षटकार त्याने आपल्या बॅटमधून ठोकलेत. कालचा दिवस दुर्वेशने गाजवला, खास करून दुर्वेश आणि गोरखची फलंदाजी पाहायला मिळाली. दुर्वेशने तब्बल 10 षटकार पूर्ण स्पर्धेमध्ये ठोकलेत, तर 7 षटकार आहेत नावावर त्या गोरख मांगरुळकरच्या. गोलंदाजी मार्कवर बदलवतोय नवीन गोलंदाज शेजाद. ओ गुड बॉलिंग, चेंडू थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून निघून जातोय, त्यामुळे पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे. 73 ऑन द बोर्ड. आउट स्विंग पाहायला मिळतोय राऊंड विकेट टाकत असताना. शेहजाद 73 ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर. फुल टॉस आहे आणि बघायचं एक्झिक्यूट तर केलाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून, थोडीशी लिडिंग एज लागली होती, चेंडूची मिस टाइम स्ट्रोक झाला होता आणि तोपर्यंत फलंदाजांनी वेगाने या 2 धावा पूर्ण सुद्धा केल्यात. शेहजाद गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर आठवण येते ती मुंबईच्याच एका समालोचकाची, शेहजाद शेख. हिंदीचे खूप चांगले आणि सुप्रसिद्ध समालोचक आहेत. शेहजादच्या गोलंदाजी तुम्ही पाहता आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात. एक वाईड आहे, एक डबल आहे, एकूण 3 धावा आतापर्यंत या षटकात त्याने खर्च केल्या आहेत. राऊंड विकेट. मुकेशसाठी पुन्हा एकदा लाईन विसरतायत, पूर्णपणे लाईन मिस करून जात असताना चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आणि वाईटचा इशारा, वाईट +1, त्यामुळे 2 धावा या धावफलकावर अंकित केल्या जातील. या 2 धावांच्या मध्ये मला सांगतात माझी गुणसंख्या केली का धावसंख्या जाते पुढे ती 77 ऑन द बोर्ड. मंदार तांबे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत मंदार. ग्रेट लिजंड क्रिकेटर फ्रॉम डोंबिवली. येतात आता मात्र ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, लिडिंग एज, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत, जज करतायत आणि फायनली झेल पकडलाय. हरेशला मात्र पहिल्याच चेंडूवर चेंडू फेस करत असताना भोपळा न फोडता तंबूत परतावं लागतंय. फलंदाज बाद. लोअर फुलटॉस चेंडू होता, समोर खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही पाहता चेंडूची बॅटने बरोबर लिडिंग एज घेतली आणि तिथे मात्र कुठलीही चूक न करता शेहजादने बॉल अँड कॉट खूप चांगला झेल तिथे मात्र टिपला. धावसंख्या दाखलकर 77, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. शेहजाद येतात राऊंड विकेट. फुल टॉस, खराब चेंडू, योग्य उत्तर, अजून एक ब्लास्ट, षटकार. धावसंख्येने पुन्हा एकदा वेग पकडले धावफलकावर. एकूण धावसंख्या 83. षटक क्रमांक 4 अजूनही मार्गस्थ असताना थांबून खेळत बॅकफुटला घेतात. ऑन साईडला चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला चेंडू जातोय, स्वतः गोलंदाज चेंडू जाऊन अडवत आहेत.
फॉलो थ्रूमध्ये, आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. पवन आलेत नवीन फलंदाज मैदानावर चौथ्या क्रमांकावर. पवन केणे, शेजाद. सातत्याने राऊंड विकेट मारा शेजादकडून पाहायला मिळते. 2 षटकांकडे आपण 51 धावा पाहिल्या, 3 षटकांकडे आपण 74 धावा पाहिल्या, आणि तो धावांचा ओघ अजूनही कायम आहे. चेंज होतं पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. एक नॅचरल आउटस्विंग होता चेंडू, आणि गुड लेंथवरचा चेंडू तो जास्त बाउन्स सुद्धा होतोय, आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय तो पवन केणेला. डॉट बॉल आफ्टर लॉंग टाईम. खूप वेळानंतर तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तो थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजानं करतोय. शेजाद या इनिंगमधलं 4थं षटक घेऊन तो आलाय. ओव्हरपिच होता, बॅटची बाहेरची कड, लेगलान्स होतो. हा चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर नाही, जोपर्यंत चेंडू उचलतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, आणि पूर्ण सुद्धा होतोय. गुड रनिंग. 2 धावा यशस्वी पूर्ण करत असताना 4थ्या षटकाची ते समाप्ती होते. पंच निर्णय देतात 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 86 धावा. मागच्या 3 षटकांच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक थोडंसं कमी धावांचं पाहायला मिळतं. एकमेव षटकार या षटकात आलाय. वाईट सुद्धा आहेत, त्यामुळे निश्चित धावसंख्या तुम्हाला या षटकामध्ये एकूण 4 षटकाखेर पाहायला मिळते ती 86 धावा. मुकेश एका बाजूने खूप चांगला किल्ला लढवतोय, चांगली फलंदाजी करतोय. षटकारांची जणू काही आतिषबाजी आपल्या बॅटमधून तो करत असताना तब्बल 7 षटकार त्याने ठोकलेत. 7 षटकारांचा विक्रम कालच्या दिवसामध्ये दुर्वेशचं नाव सुद्धा एका इनिंगमध्ये, आणि बघायचं तो विक्रम इथे मुकेश गायकर मोडीत काढणार का. मुकेश ऑन 48 इंडिव्हिज्युअल स्कोर इन द टुर्नामेंट. 48 धावा एका इनिंगमध्ये कुठलेल्या आहेत अवघ्या 12 चेंडूमध्ये. बॉलर्स नेम पिवळ्या. राऊंड विकेट. गुडलेनचा वापर केला, पण चेंडू अतिरिक्त बाउन्स होत आहे, आणि पंच ताबडतोब निर्णय घेत आहेत. येस, राईट डिसिजन. वाईट इथे मात्र इशारा करतो वाईटचा. हाईट फॅक्टर. फलंदाजीची उंची काय, त्याच्या उंचीवरनं जर चेंडू जातोय तर ताबडतोब हाईट फॅक्टरचा इथे मात्र इशारा, पंच वाईटचा इशारा करत असताना. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या अंकित होते धावफलकात एकूण 87 इन द लास्ट ओव्हर. राऊंड विकेट. पुन्हा खराब चेंडू, ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, आणि थर्डमॅनला चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल पंच निर्णय घेत आहेत वाईड. वाईड +1. आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी या षटकात झालेली नाहीये, पण त्या अगोदर 3 धावा या षटकामध्ये गोलंदाजाने पिवळ्याने खर्च केलेत. धावसंख्या धावफलकावर 89. उजव्याताने ओव्हर द विकेट मारा करतात. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतात पिवळ्या, आणि झेल सुद्धा स्वीकारलाय. पवन सुद्धा खूप लवकर तंबूत पाठवून दिलाय. फलंदाज बाद. पाचव्या क्रमांकावर वर्णी लागते. प्राईड ऑफ भिवंडी असं मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भावेश पवार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. 5व्या क्रमांकावर भिवंडी गोरसई गावचा एक अष्टपैलू खेळाडू. राऊंड विकेट मुकेशसाठी. तांबून खेळतो ऑन साईडला, खूप चांगला चॉपर शॉट. चेंडू जातो तो 1 बाउन्स ओव्हर द रोप, सी माराच्या बाहेर, आणि बघायचंय पंचांचा इशारा फायनली येतोय तो चौकार. गुड शॉट. थँक्यू. त्याचबरोबर स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लागतंय धावफलकावर, ते मुकेश गायकरच्या नावावर. गुड बॅटिंग. 52 धावा कुठल्या स्पर्धेमध्ये, अँड फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द टुर्नामेंट. गुड बॅटिंग. या चौकारच्या मध्ये धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती 93 या धावसंख्येवर. चेंडू हवेमध्ये बघायचं मिड विकेटला,
तो सुद्धा फेकून दिला सीमारेषा बाहेर आणि जाऊन लँड होतोय तो बरोबर आमच्या व्यासपीठावरती. षटकार. या अगोदरचा फटका ओंकार मी चॉपर शॉट बोललो, कारण जागेवर ज्याप्रमाणे गिरकी घेतली, ज्याप्रमाणे आपण चॉपरचे वरचे पंखीचे पाहतो जेवढ्या वेगाने फिरतात तेवढी वेगाने ती गिरकी घेतली होती. धावसंख्या धावफलकावर 99. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, आउटसाइड एज, फायनली 100 धावा इथे धनेश इलेव्हन संघाच्या पूर्ण होत्या. धावसंख्या धावफलकावर 101. 101. स्पर्धेमध्ये एक विक्रम प्रस्थापित केलाय धनेश इलेव्हन या संघाने. तब्बल 101 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत. गुड स्ट्रॅटजी. मोमेंटम कुठे मिळाला तर पहिल्या षटकामध्ये आसिफच्या षटकात तब्बल धावा कुठल्या गेल्या त्या 31 आणि तिथून मात्र मोमेंटम मिळाला तो धनेश इलेव्हन या संघाला. राऊंड विकेट. गुडलेनचा वापर आणि फसवा चेंडू होता. चेंडू जास्त उंची घेत नाही, उसळी घेत नाहीये आणि बरोबर जाऊन वेध घेतो यष्टीचा. फलंदाज बाद. त्यांच्या गजरात स्वागत या कारणासाठी होत आहे, कारण संघासाठी मात्र खूप चांगली फलंदाजी केली तर केलीच, त्याचबरोबर एक स्पर्धेतलं अर्धशतक सुद्धा झळकावलं ते मुकेश गायकरने. 15 चेंडू तब्बल 60 धावांचं योगदान आपल्या बॅटमॅनला देत असताना 400च्या रन रेटने बॅटिंग केली आहे मुकेश गायकरने. 400चा स्ट्राईक रन रेट. त्या संघनायकांना विनंती करतो आपण ताबडतोब यायचं आहे शुभम इलेव्हन आणि ऋषी इलेव्हन. शुभम इलेव्हनचे संघनायक आणि ऋषी इलेव्हनचे संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे, कारण कल्याण डोंबिवलीची परंपराच आहे विनोद ओंकार किंवा मात्र इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी ते मात्र करूनच घेतो. त्यामुळे शुभम इलेव्हन आणि ऋषी इलेव्हन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला व्यावसायिक विभागातले शहरी विभागातले एकूण 8 संघ पाहायला मिळणार आणि त्यामध्येच पहिली लढत जी सुरू आहे ती धनेश इलेव्हन वर्सेस यश इलेव्हन या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा महेंद्रने काय निर्णय घेतला याचं उत्तर त्यांच्या फलंदाजाने दिलं आणि वेगाने फटकेबाजी करत असताना खास करून ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळाली ती आतिश आणि मुकेशची. वेगवान फटकेबाजी, चांगली सुरुवात, पहिल्या विकेटसाठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांकडून पाहायला मिळालं. जवळजवळ 51 धावांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच पार्टनरशिप पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर आतिश बाद झाले पण मुकेशने किल्ला लढवला आणि त्याने वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकत असताना 15 चेंडू 60 धावा कुठल्या. त्यानंतर आपण पाहिलं की हरेश आणि पवनसुद्धा आले पण जास्त काही मोठी छाप सोडू शकले नाही. हरेश मात्र खूप लवकर परतले. पहिल्या चेंडू सामना करत असताना 0च्या धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं की पवन आले, पवनने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. भावेशने थोडाफार प्रयत्न केला पण स्ट्राईक मिळाला नाही. पण त्यानंतर बादात महेंद्रच्या बॅटमनना 1 धाव आली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 102च्या घरामध्ये आणि 103 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे यश इलेव्हन या संघासमोर. चला माईक विनोदकडे मी सुपूर्द करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी विनंती करतो की शुभम इलेव्हन आणि ऋषी इलेव्हन संघाचे संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या या मॅचमध्ये सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर संघनायक आले नाही तर चेंडूची पॅनल्टी लागणार आहे, धावांची नाही तर चेंडूची पॅनल्टी. त्यामुळे तुमच्या धावफलकावर किंवा तुमच्या खेळावर परिणाम होऊ शकतो कारण चेंडूची पॅनल्टी आल्यानंतर. त्यामुळे विनंती करतो की कॅप्टनने लवकरात लवकर यायचं आहे. थोडीशी विश्रांती घेतो, तुमच्यासमोर निश्चितच घेऊन येतो आहे ज्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत खूप चांगलं गीतं ऐकली आहेत. त्यांचं एक गीत रचनाकार आहेत, खूप चांगले शब्द त्यांच्या माध्यमातून, कवीसुद्धा आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये आपण जो बोर्ड आपण मागच्या बाजूला बॅनर पाहत आहोत ज्यांनी मात्र इंग्लंडमध्ये जाऊन जी भूमिका स्पष्ट केली भारतीय विकलांग संघाच्या माध्यमातून आपल्या डोंबिवली गावचं आगरी समाजाचं नाव ज्यांनी मात्र कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं तो म्हणजे रवींद्र संत. याचा जो सत्कार होणार आहे याची सुद्धा खूप मोठी जबाबदारी विनोद पाटील यांच्या खांद्यावर आहे. तर या आपण पुढच्या सत्रामध्ये जाऊया आणि ऐकूया विनोद पाटील यांना. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद प्रसाद सर.
उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहात जागृती 11 डोंबिवली आयोजित जागृती चषक 2019. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता. काल आपण ग्रामीण क्रिकेटचा थरार अनुभवला, मात्र आज व्यावसायिक क्रिकेट तुम्ही अनुभवताय. तर आपण जाऊया टॉस या ठिकाणी होते दुसऱ्या सामन्याचा. शुभम 11 आणि ऋषी 11. तो ओमकार पाटील जे अगासन संघाचे एक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. तर शुभम 11 आणि ऋषी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कुठलाही विलंब न करता त्वरित आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये येऊन लगेचच टॉस करायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. नाणेफेक जिंकल्यानंतर धनेश 11 भिवंडी या एक नामवंत संघाने 102 धावफलकावरती लावलेले आहेत. स्ट्राईकला मुद्दस्सीर आहेत. हा चेंडू अत्यंत चांगला होता. खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू. अक्षय थेटे मॅन फ्रॉम नानकर गावातला हा सुपुत्र, त्याच्या नावावर अनेक विक्रम आहे आणि फार कमी वयामध्ये या खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकलेले. अक्षय हा चेंडू स्लोअर आणि यावेळेस मात्र लेंथ पिक करतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मात्र बघूया पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा इशारा येतो की फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती यावेळेस यश 11 या संघाला. विजय पवार विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं. विजय पवार. तर भिवंडी संघासाठी म्हणजेच धनेश 11 संघासाठी शुभेच्छा आल्यात, कारण या संघाचाच तो खेळाडू आहे जो आज छत्तीसगडमधून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. जयेश पाटील आणि सुजित पाटील यांच्याकडून खास करून शुभेच्छा आल्या आहेत या धनेश 11 संघासाठी, ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळी उंची गाठली, एक वेगळा पराक्रम केला, एक विक्रम गाठला आहे. त्यासाठी त्यांना मात्र हार्दिक शुभेच्छा येत आहेत आणि त्यांना अभिनंदनसुद्धा केलं जात आहे ते जयेश पाटील आणि सुजित पाटील यांच्याकडून या धनेश 11 संघाला. थँक्यू. पहिला धक्का लागतो यावेळेस 0 धावसंख्येवरती 103 धावा चेस करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या सुरुवातीची नक्कीच अपेक्षा होती यश 11 संघाच्या या सलामीवीरांकडनं. मात्र या ठिकाणी मुदस्सर बाद होत आहेत आणि ते नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. बंटी गोलंदाज अक्षय तेटे पुन्हा एकदा सज्ज होत आहे उसरकरेंकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस फुल टॉस होता. ऑन साईडला हलक्या हाताने खेळत आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पवन केने मॅन फ्रॉम जय बजरंग गोरसई संघासाठी जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू. ती संपूर्ण भिवंडी पडगाव विभागातील ही स्टार कास्ट तुम्ही पाहताय मैदानावरती. अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा आत देखील येतोय. असा चेंडू खाली राहिला आणि फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी चेंडूने चकवलं आणि डॉट चेंडूने कमबॅक करत असताना अक्षय. शुभम 11 संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ऋषी 11 संघाच्या संघनायकाला आम्ही शेवटची अनाउन्समेंट करतोय. त्वरित आपण या ठिकाणी यायचं, अन्यथा तुम्हाला हे षटक संपायच्या आधी जर संघनायक या ठिकाणी नाही आला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला मोठा फटका षटकार येतो राहुलच्या बॅटमधून आणि आस्टिंग रेट जर तुम्ही पाहिलं तर 20.60 आहे प्रति षटका मागे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे हल्ला करणं गरजेचं आहे, तशी काळाची गरज आहे. या पण एक व्यासपीठावर सन्मान करत आहोत. मी अभिमन्यू पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर विजय पवार याचा आपण सन्मान करायचा आहे. विजय पवार जो व्यावसायिक संघामधून सुद्धा आपण त्याला पाहायला मिळतो. खूप चांगला क्रिकेटर, खास करून YSCC या संघाचा खरंच खूप चांगला खेळाडू आहे आणि यावरून या गोष्टीचा उल्लेखसुद्धा करतो की UPLमध्ये सुद्धा मात्र त्याची वर्णी लागली होती आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपल्याला या आगरी समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. ओव्हर टू विनोद पाटील. चेंडू यावेळेस पवन आहे त्या ठिकाणी, मात्र
विवेकने देखील प्रयत्न केला होता. गोलंदाजी मार्कवर विवेक गायकवाड. कलिंग एक्सप्रेस सरस्वती कलिंग संघाचा एक अत्यंत नामवंत असा खेळाडू, सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती ज्याने अनेक सामने कलिंग संघाला जिंकून दिले आणि धनेश इलेव्हन संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू. अत्यंत वेगवान चेंडू ही ओळख आहे. गती बरोबर आपण पाहिलं तर त्याच्याकडे अत्यंत चांगली लाईन आणि लेंथ आहे. दिशा आणि टप्पा त्याचा नेहमीच अचूक असतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेले आहेत. एक धाव, 2 धाव या ठिकाणी त्याच्या पहिल्या चेंडूवरती आली होती. एक आली होती, माफ करा. असं ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लोअर वन होता. गती परिवर्तन हे वैशिष्ट्य आहे विवेक गायकवाडचं आणि सातत्याने विवेकने आपली विविधता सातत्याने दाखवली, आपली कल्पकता दाखवलेली आहे. आणि त्याचा पेट नेम स्कॉट स्टायरिस म्हणून देखील त्याला संबोधलं जातं, कारण न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू. आणि त्याचा जर तुम्ही चेहरा पाहिला, स्कॉट स्टायरिसचा जर तुम्ही तरुणपणाचा जर आपण फोटो पाहिला तर तुम्हाला नक्कीच त्याचा प्रत्यय येईल. हा चेंडू अत्यंत वेगवान बघा. या आधीचा चेंडू स्लोअर होता, त्यानंतर मात्र गतीमध्ये लगेचच वाढ केली आणि इथे मात्र फलंदाजाला सलग 3 चेंडू या ठिकाणी उभं ठेवले. फलंदाज राहुल ज्याने षटकार लगावला होता, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. मात्र या राहुलला या ठिकाणी त्याने शांत ठेवले. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आहे ती 14. एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा विवेक. हा चेंडू स्लोअर वन होता, बॅटच्या रडारमध्ये येतोय. टायमिंग फार महत्त्वाचं असतं रबर बॉलमध्ये आणि ते टायमिंग झालंय आणि चेंडू सीमा रेषा गाठतोय. षटकार. स्लोअर वन चेंडू होता. इथे आमंत्रित केलं होतं, उंची दिली होती चेंडूला. मात्र हा चेंडू सरळ बॅटच्या रडारमध्ये आला. ओव्हरपिच चेंडू होता आणि अगेन्स्ट द स्पिन खेळले आणि चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला षटकारासाठी. धावसंख्या धावफलकावरती 20. पुन्हा एकदा विवेक सज्ज होतोय. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अक्षय थेटे. आता मात्र विवेक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू अत्यंत वेगवान होता, मात्र दिशा या ठिकाणी नक्कीच भरकटते आणि पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपण पाहता. सुभाष पाटील पंचांच्या भूमिकेत आणि त्याचबरोबर जय पवार असे 2 व्यावसायिक आणि नामवंत पंच या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला तिसरे पंच म्हणून प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली हे देखील आहेत. हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. अत्यंत चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. षटकार नंतरचे 2 चेंडू या ठिकाणी अप्रतिम हाताळलेले आहेत. आपण पाहिलं तर या षटकात एकूण तब्बल 4 चेंडू डॉट गेलेत. तर ऋषी इलेव्हन संघाचे संघनायक आलेले आहेत व शुभम इलेव्हन संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. दरम्यान पिंट्या जोशी मॅन फ्रॉम नवापाडा डोंबिवलीचा एक अत्यंत नामवंत खेळाडू. आज व्यावसायिक क्रिकेट आहे, आज खुला गट आहे, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधले अनेक नामवंत तारे सितारे रती महारथी खेळाडू पाहायला मिळतील. तर दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेने. 30 षटक घेऊन येतोय भावेश पवार मॅन फ्रॉम गोरसई. या संघातील अत्यंत नामवंत आणि एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, त्याने आपल्या खेळाने नेहमीच ठाणे जिल्ह्याचं नाव फार मोठं गेलेलं आहे. व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि गोरसई संघाच्या यशामागे समोर जो संघ आहे ऋषी इलेव्हन संघ, हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. संघनायक देखील उपस्थित आहेत. तर दुसरा धक्का लागतोय मैदानावरती बंटीच्या रूपाने यश इलेव्हन संघाला. धावसंख्या धावफलकावरती येतोय अनिफ. अनिफ येत आहेत यावेळेस. पंचांकडनं गाड घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा भावेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता यावेळेस मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय षटकारासाठी.
धावसंख्या धावफलकावरती 34 या ठिकाणी पाहायला मिळते. तर 40 धावा आहेत, माफ करा. या ठिकाणी आमचे ऑनलाईन स्कोरर थोडेसे लेट आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती 40. चांगली फलंदाजी मैदानावरती राहुल करतोय. 103 धावा करायच्या आहेत. फार मोठं लक्ष आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती. हा चेंडू स्लो रन होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, आत येतोय आणि टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. थोडासा बाउन्स देखील या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. आणि या दरम्यान षटक क्रमांक आपण पाहत आहेत संपलेले, ते म्हणजे तिसरं. तर आपण सत्कार घेऊया. या ठिकाणी डोंबिवली टेनिस क्रिकेटचा एक अत्यंत नामवंत लेजंड क्रिकेटर पिंट्या जोशी यांचा आपण सन्मान घेऊया. ओमकार पाटील जे आगासनचे एक अत्यंत चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होत असताना तर एवढं काय या स्पर्धेची. राहुल पाटील सातत्याने येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा, माजी क्रिकेटपटू असतील किंवा सध्याचे विद्यमान क्रिकेटपटू, त्यांचा सत्कार सातत्याने होताना आपण पाहतोय. तर आपण तुषार पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान घेऊया. तुषार पाटील जुने डोंबिवलीचे अष्टपैलू खेळाडू. तर प्रवीण म्हात्रे मॅन फ्रॉम बुरदुल यांच्या शुभ हस्ते याचा शुभ सन्मान केला जाईल. तुषारचा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 41. अजूनही जवळजवळ 63 धावा करायच्या आहेत. हा चेंडू यावेळेस अत्यंत वेगवान गोलंदाजी मार्कर गोलंदाज आराफ आहेत अँड फ्रॉम बदलापूर. अत्यंत वेगवान गोलंदाज, एक चांगली बांधणी करण्यात आलेली आहे. आणि धनेश इलेव्हन यासाठी ओळखला जातो. या संघामध्ये अनेक स्टार खेळाडू होते. यावेळेस मात्र चेंडू ओव्हरपिच होता, समोर आला, मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय. फलंदाज आहे त्या ठिकाणी. फलंदाज आपण पाहतोय अलिफच्या बॅटमधून येणारा एक आणखीन षटकार. ओव्हर द विकेट. चेंडू बॅटची कडा घेतोय त्या ठिकाणी. मात्र झेल सुटला होता पहिल्या प्रयत्नात. दुसऱ्या प्रयत्नात हा झेल टिपला गेलाय आणि अलिफ या ठिकाणी बाद होत आहेत. आणि तिसरा धक्का मैदानावरती लागतोय तो म्हणजे यश इलेव्हन या संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 47. फलंदाज मैदानावरती निनाद रसाळ येत आहेत. विश्वास रसाळ यांचे सुपुत्र अँड फ्रॉम निळजे. तर निनादचाच हा संघ आहे. निनादने या संघाची बांधणी केलेली आहे. निळजे बी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी निनादची राहिलेली आहे. आता मात्र खुल्या गड्ड्यातून त्याला आपण पाहू शकाल यश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून खेळताना. आरा पुन्हा एकदा चेंडू यावेळेस खाली राहिला, वेग भरपूर होता. मात्र यावेळेस निनादला टायमिंग तितकंसं चांगलं जुळवता आलं नाही आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकताना पाहायला मिळतो, कारण या स्पर्धेतलं सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पाहायला मिळतो. काल 86 धावा घेसर संघाने नोंदवल्या होत्या. मात्र इथे पहिल्याच सामन्यात धनेश इलेव्हन या संघाने 102 धावा कुठलेल्या आहेत. निवृत्ती पाटील पडगया यांच्याकडनं देखील भरपूर सातत्याने या संघाला पाठिंबा मिळत असतो. त्यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. जे कुरुन गावचे सुपुत्र एक चांगले आयोजक आहेत. चेंडू स्लो रन होता. इथे मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप मागे होते. तर यानंतर तुम्ही प्रथमेश पवारला देखील इन ॲक्शनमध्ये पाहाल. नानाला अनेक स्टार खेळाडू आज मात्र तुम्हाला उसरगडच्या किंग मैदानावरती पाहायला मिळेल. उसरगडचे मैदान गतवर्षी युद्ध पातळीवर काम सुरू झालं. विशालची स्पर्धा, नक्कीच 24 वॉर्डाची स्पर्धा प्रीमियर कॉलेजच्या मैदानावरती तुम्ही नेहमी पाहत असता. मात्र गतवर्षी मैदान त्या ठिकाणी अवेलेबल नव्हतं आणि इथे मात्र काही दिवसातच जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये या मैदानाला खर्च करण्यात आला आणि एक हक्काचं मैदान वेतळा शिव क्रिकेट संघ उसरगडला मिळालं. आणि याचं सर्व श्रेय नक्कीच आपण पांडुरंगदादा संते यांना द्यायला हवं, कारण भरपूर मोठा सपोर्ट आहे, आधारस्तंभ आहेत. उसरगड संघाचे माजी क्रिकेटपटू देखील आहेत आणि या मैदानाचं आणखीन
भव्य दिव्य रूप या मैदानात आणखीन आकर्षकता कशी आणता येईल, या मैदानाला अजून कसं डेव्हलप करता येईल यासाठी देखील त्यांचा प्रयत्न आहे. आणि याच मैदानावरती ही स्पर्धा तुम्ही पाहतायत राहुल पाटील भाई यांची. वाईटचा इशारा येतोय. राहुल पाटील सर्वांशी अत्यंत चांगले जवळकीचे संबंध असलेला असा हा खेळाडू, ब्राह्मण करवले संघाचा संघनायक, ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने देखील प्रभावित केलं आणि अनेक चांगल्या खेळी आपल्या संघासाठी त्याने ग्रामीणच्या माध्यमातून साकारल्या. यावेळेस चेंडू खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न, सामना पूर्णपणे एका बाजूने झुकताना तुम्ही पाहतायत. फक्त औपचारिकता या ठिकाणी नक्कीच शेष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि जागृती 11 डोंबिवली हा संघ देखील आपण राहुलभाई पाटीलचा सातत्याने पाहतोय. त्याने काल देखील जबरदस्त कामगिरी केली. ग्रामीण खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या संघाच्या माध्यमातून राहुल पाटील सातत्याने करतायत आणि काल उपविजेतेपद त्यांनी पटकावलं. चांगली कामगिरी सर्व खेळाडूंची राहिली. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघूया पंचांचा इशारा काय येतोय. आणि पंचांचा इशारा येतोय की हा षटकार आहे. सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी, नक्की सीमारेषेच्या बाहेर ते गेले झेल पकडत असताना. आणि राहुलने जर आपण पाहिलं तर षटकार लगावलेले आहेत, मात्र त्या डॉट चेंडू 6 डॉट चेंडू आहेत. 6 षटकार लगावलेत आणि 6 चेंडू डॉट आहेत. म्हणजे जवळजवळ एक षटक वाया गेलेलं आहे. 7 चेंडू डॉट आहेत. आणखीन एक डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज केणे आहेत. अखेरचं षटक, 3 चेंडू शेष आहेत, 54 धावा आहेत आणि 102 धावा जेव्हा उभ्या गेल्या तेव्हा 103 धावांचा पाठलाग करायचा होता. आस्किंग रेट होतो 20.60. आणि इथे मात्र राहुल वाईडिश लॉंगाच्या दिशेने चेंडू खेळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतायत. तर चांगला बॅकअप झेल सुटतोय आराबकडनं, मात्र चांगला बॅकअप विवेकचं त्या ठिकाणी मिळतंय. आणि दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. स्ट्राईकला निनाद येत आहेत. फक्त 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. यानंतरची लढत आहे शुभम 11 वर्सेस ऋषी 11. आणि या दोन संघामध्ये देखील तुम्हाला नामवंत खेळाडू पाहायला मिळतील. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणि त्यानंतर तिसरी लढत आहे रिया 11 वर्सेस यंग स्टार 11 मध्ये. आणि चौथी लढत आहे विके प्रतिष्ठान वर्सेस सिवा एस इनामपुरी. म्हणजे रायगड विभागातील खेळाडू देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. काल घेसर संघाने ग्रामीणच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी माणेरेसारख्या एक बलाढ्य संघाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. तर दुर्वेशने काल 7 षटकार लगावण्याचा विक्रम केला. गोरख मांगरुळकरची बॅटिंग खूप चांगली झाली आणि कालच्या दिवसाचं हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि अंतिम फेरीमध्ये घेसर संघ तुम्हाला नक्कीच आज अखेरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि दरम्यान हा सामना या ठिकाणी नक्कीच संपलेला आहे. 56 धावांवरच या ठिकाणी रोखलं गेलं यश 11ला आणि खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे धनेश 11 या संघाने. धनेश 11 संघाचे हार्दिक